झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। दादा चांगली हिरवीगार भाजी तुमच्या शेतात, हे बघा मी सगळी उचलतो आणि मार्केटमध्ये नेतो। चांगला मोबदला देणार हो मी तुम्हाला। दादा 7 दिवस झालं दुकानात कोणी माल घ्यायला आला नाही, पैसा कमवला तरी घरदार उपाशी राहिलो माझं। सूर्या तू भला माणूस आहेस, पण काय दादा, हे बघा मार्केटपेक्षा जास्त रेट देतो की मी तुम्हाला। हे बघा माझा कमी नफा झाला ना तरी चालेल, माझा ऐका। तुम्हाला मी नुकसान नाही होऊ देणार आणि 4 पैसे माझ्या पण खिशात येतील। नाही जमणार। तू 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 दुसरं काहीतरी काम बघ बाबा, नाही जमणार। दादा ऐका तरी माझं, ताई त्यांना समजावं की काहीतरी। हे बघा मी खरंच तुमचं नुकसान नाही होऊ देणार। मला यात वाढू नको रे बाबा, देवाचा माणूस म्हणून तुला आधार देत होतो, पण तू देवीच्या गुन्हेगाराला राहायला जागा दिली। तुला मदत केली तर देवी कोपल की आमच्यावर। जा तू तुझ्या मार्गानं, जाऊ दे आम्हाला। चिमू, माझी चिमू, 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 माझी चिमू, चिमू, चिमू पडली माझी पाण्यात। चिमू, माझी चिमू। बाई तुम्ही शांत व्हा, शांत व्हा तुम्ही, मी बघतो। नाही, तुझी काळी सावली पण नको आमच्या घरावर। तू इथं आलास आणि माझी पोरगी पाण्यात पडली। वाचवा कोणीतरी, वाचवा माझ्या पोरीला, चिमूला वाचवा। ओ दादा वाचवा, ओ दादा वाचवा, तिला पोहता येत नाही। ओ दादा वाचवा। चिमू मी तुमच्या पाया पडतो, माझ्या पोरीला वाचवा कोणतरी। माझ्या पायानं मला पोहता येत नाही, हो कोणतरी वाचवा, वाचवा की। हो बघताय काय, वाचवा, वाचवा की। पाण्याचा जोर बघितलाय का? यात कोणीतरी पट्टीचा पावणारा माणूस पाहिजे, यात कोण उडी टाकल? अहो असं म्हणू नका दादा, माझ्या पोरीचा जीव जाईल हो, वाचवा कोणीतरी, कोणीतरी वाचवा। कोणीतरी उडी मारली बर का? अरे तू तर आपला सूर्य आहे, सूर्या हाय हाय, घडी पट्टीचा पावणार आहे। अहो हळूहळू, काय झालं? तुम्ही इथं काय करायला आलात? तिकडं सूर्याने नदीत उडी टाकली आहे। काय? चला लवकर। दादानं जीवाचं तर काय बरं वाईट नाही ना केलं? हे नाही, आपलं दादा असं करणं शक्य नाही। एक काम कर, तू घरी जाऊन कळव, मी नदीवर जातो, चल लवकर। दादा 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 कुठे? दादा 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 जगाय गळं धाडस केलंय सूर्याने। एवढ्या वाहत्या पाण्यात कोण उडी मारेल? विचार न करता उडी मारली या। अरे असं बोलू नकोस की, अरे एवढीशी पोरगी ती, ही बी वाचली पाहिजे, आपला सूर्य बी वाचलाच पाहिजे। अहो आपण काय वाईट चिताय लागलोय का? पण या वाहत्या डोहातनं बाहेर येणं एवढं सोपं नाही। कुठून बुद्धी सुचली आणि सूर्याबरोबर 2 शब्द बोलायला गेली। देवी आई नाराज झाली माझ्यावर। देवी आई मला माफ कर। अगो तू घाबरू नकोस, माझे खात्रे सूर्य आज सगळ्यांची तोंड बंद करेल। तो स्वतः सुखरूप येईल आणि त्या मुलीला पण सोबत आणेल। अरे तिकडं बघा, आला सूर्या बाहेर।
सूर्या तू ठीक आहेस ना? तुझा मी ठीक आहे, तिच्याकडे लक्ष दे. हो. चिमू म्हटलं होतं का नाही ते काम दुसरं कोणी बी करू शकत नाही. आपल्या सूर्यानेच ती पोरगी जिवंत बाहेर काढली. खरं आहे, सूर्य होता म्हणून तिला जीवानीशी बाहेर काढली. थोड्या वेळात येईल शुद्धीवर. तुम्ही काळजी नका करू, तिला बरं वाटेल. ताई, मला माहिती आहे तुमची इच्छा नसताना मी तुमच्या मुलीला वाचवायला पाण्यात उडी मारली. मला माफ करा, पण मी माझ्या डोळ्यासमोर तिला बुडताना नाही बघू शकलो म्हणून मी पाण्यात उडी मारली. सूर्या तू चिमूला वाचवलंय खरं, पण आता हिला घरी कसं घेऊन जाणार आहेत? म्हणजे असं काय करतोय सारे? अरे आपली काळी सावली नाही का पडली हिच्यावर? आणि आपली काळी सावली पडलेली मुलगी घरी घेऊन जायचं म्हटल्यावर घरावर धोकाच नाही का? आपण एक काम करूया, आपणच हिला घेऊन जाऊया. नाही म्हणजे आपल्यामुळे कोणाच्या घरावर संकट नको ना यायला. आणि असंही तू किंवा तुझ्या कुटुंबाने शिवलेली कुठलीही गोष्ट या गावकऱ्यांच्या नजरेत अपवित्रच आहे ना? बरोबर बोलतेय ना मी? काय झालं आता? आता गप्प का आहात तुम्ही सगळेजण? आता दातखिळी बसली असेल तुमची. देव न करो आज या मुलीला काही झालं नाही म्हणून. पण हिला जर आज काही झालं असतं ना तर तुम्ही सगळेजण गप्पा बसला असता का? बोला ना आता. सूर्या, त्याचं घर, त्याची आई, घरातली प्रत्येक व्यक्तीला तुम्ही अपशकुनी ठरवून मोकळे झाला असता. आमच्या घराला वाईट टाकलं असतं. अरे एवढंच काय, आतापर्यंत सूर्याला गावाबाहेर पण काढलं असतं तुम्ही. तुझा हे बघ, ही वाद घालण्याची वेळ नाही आग. हे बघ, मी वाद नाही घालत आहे. मी फक्त यांना काही गोष्टींची जाणीव करून देते, बस इतकंच. हे बघ, जाणीव करून द्यायची पण वेळ नाही ही. त्यांना उपचारांची गरज आहे. ताई, तुम्ही तिला दवाखान्यात न्या पटकन आणि त्याच्यावर उपचार करा. तुझं चल आपण इथनं जाऊया. एक चांगलं काम केलं म्हणून आईच्या चार्जरचा डाग पुसलं जाणार नाही. इकडे चांगुलपणा दाखवायचा आणि गुन्हेगार बायला घरात ठेवायचं. सूर्या, तू दुई तोंडी आहेस, दुई तोंडी. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज